नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SK एज्युकेशन मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्याने. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. महाराष्ट्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? भव्य किल्ले, गजबजलेली शहरं आणि एक समृद्ध सांस्कृतिक वारसा, बरोबर? पण थांबा, महाराष्ट्राची ओळख फक्त एवढीच नाहीये. याच्या पलीकडे एक दुसरं हिरवंगगार आणि तितकंच अद्भुत महाराष्ट्र आहे. चला, आज आपण महाराष्ट्राच्या याच अज्ञात बाजूला उलगडून पाहूया. तर खरंच महाराष्ट्र म्हणजे फक्त इतिहासाची साक्ष देणारे किल्ले आणि आधुनिकतेची प्रतीक असलेली शहरं एवढंच आहे का? आपण कधी या पलीकडे जाऊन विचार केला आहे? जर आपलं उत्तर हो असेल तर जरा पुन्हा विचार करा, कारण महाराष्ट्राच्या कुशीत अशी 6 अद्भुत ठिकाणं आहेत जी जैवविविधतेनं अक्षरशः नटलेली आहेत, आणि ती म्हणजे इथली राष्ट्रीय उद्यानं. चला तर मग, आता आपण महाराष्ट्राच्या याच हिरव्यागार खजिन्याची म्हणजेच इथल्या 6 अद्भुत राष्ट्रीय उद्यानांची सफर करूया. आपली पहिली भेट आहे घुगामल राष्ट्रीय उद्यानाला. हे अमरावती जिल्ह्यात आहे. 1974 मध्ये याची स्थापना झाली आणि क्षेत्रफळ किती असेल? तब्बल 361 चौरस किलोमीटर. घुगामलची खासियत म्हणजे हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे, आणि हो, हे आपल्या राज्यातलं सगळ्यात जुनं व्याघ्र संवर्धन क्षेत्र आहे बरं का. इथल्या शुष्क पानगळीच्या जंगलात भेकर, जंगली म्हैस आणि सांबर असे प्राणी हमखास दिसतात. आता पुढचं उद्यान आहे चांदोली, आणि याची एक गंमत आहे. हे एका जिल्ह्यात नाही, तर सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी तब्बल 4 जिल्ह्यांमध्ये पसरलेलं आहे. 2004 मध्ये याची स्थापना झाली. या उद्यानाचं महत्त्व खूप आहे, कारण हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे. म्हणजे पश्चिम घाटातल्या जैवविविधतेचं हे एक महत्त्वाचं केंद्रच आहे. विचार करा, किती घनदाट जंगल असेल. इथे सांबर, अस्वल आणि गव्यासारखे प्राणी आपल्याला भेटतात. ओके, तिसरं उद्यान आहे पेंच. याला पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान असंही म्हणतात. हे नागपूर जिल्ह्यात आहे आणि जवळपास 259 चौरस किलोमीटरमध्ये पसरलंय. आणि आता एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट. सगळ्यांनी द जंगल बुक तर ऐकलं असेल, बरोबर? तर असं म्हणतात की रुडयार्ड किपलिंग यांना ती जगप्रसिद्ध कथा लिहिण्याची प्रेरणा ह्याच पेंचच्या जंगलातून मिळाली होती. कमाल आहे ना? यामुळेच पेंचला एक जागतिक ओळख मिळाली आहे. चला, आता वळूया गोंदिया जिल्ह्याकडे. इथे आहे आपलं नवेगाव राष्ट्रीय उद्यान. 1972 साली स्थापन झालेलं हे उद्यान 133 चौरस किलोमीटरचं आहे. नवेगावची खरी ओळख आहे तिथल्या पक्षी जीवनामुळे. पक्षी निरीक्षणासाठी तर हे जणू स्वर्गच आहे. खास करून हिवाळ्यात, जेव्हा सायबेरियाहून खास पाहुणे म्हणजे सायबेरियन क्रेन्ससारखे पक्षी येतात, तेव्हा इथलं दृश्य पाहण्यासारखं असतं. आणि आता आपण आलो आहोत महाराष्ट्रातल्या एका अत्यंत प्रसिद्ध उद्यानाकडे. नाव आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान. हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि याची स्थापना तर 1955 मध्येच झाली होती. ताडोबा म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? वाघ. याला वाघांचं घर म्हणूनच ओळखलं जातं. हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा गाभा आहे. वाघ पाहायचा असेल तर भारतातल्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी हे एक आहे, हे नक्की. आपलं शेवटचं 6वं उद्यान आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. आणि हे कुठे आहे माहितीये? थेट मुंबईच्या हृदयात, बोरिवली आणि नवी मुंबई परिसरात. हे खरंच एक आश्चर्य आहे. विचार करा, मुंबईसारखं धावपळीचं शहर आणि त्याच्या अगदी मध्यभागी एक हिरवंगार, जिवंत जंगल. अविश्वसनीय. आणि इतकंच नाही, इथे प्राचीन कानेरी लेण्यांसारखा ऐतिहासिक ठेवासुद्धा आहे. ओके, तर आपण ही 6ही उद्यानं पाहिली, पण आता एक प्रश्न पडतो की नाही, या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठं कोणतं असेल? चला, मग या प्रश्नाचंच उत्तर शोधूया. बघूया या हिरव्या दिग्गजांची त्यांच्या आकारानुसार क्रमवारी. तर ही आहे क्रमवारी. नंबर 1 वर आहे गुगामल, तब्बल 361 चौरस किलोमीटर. त्यानंतर येतो चांदोली, 317 किलोमीटरसह. मग आहे पेंच, नवेगाव, ताडोबा आणि सगळ्यात शेवटी, पण तितकंच महत्त्वाचं, 86 चौरस किलोमीटरचं आपलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. आता ही सगळी नावं आणि त्यांचा क्रम लक्षात ठेवणं थोडं कठीण वाटू शकतं. पण थांबा, त्यावर एक सोपी आणि एकदम मजेशीर ट्रिक आहे. ही क्रमवारी लक्षात ठेवायला अवघड वाटली आहे का? अजिबात नाही. फक्त एक वाक्य लक्षात ठेवा.
गुगलचा पेन तास. बस. बघा किती सोपं आहे. गु म्हणजे गुगामल, च म्हणजे चांदोली, पे म्हणजे पेंच, न म्हणजे नवेगाव, ता म्हणजे ताडोबा आणि स म्हणजे संजय गांधी. आहे की नाही सोपं? तर ही उद्यानं म्हणजे फक्त फिरण्याची ठिकाणं नाहीत, ती आपल्या पर्यावरणाचा श्वास आहेत. जैवविविधतेची खरी संपत्ती आहेत. आणि हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि जाता जाता एका प्रश्नावर नक्की विचार करा. मुंबईसारख्या काँक्रीटच्या जंगलात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारखं खरोखरं जंगल कसं काय जिवंत राहतं? हा निसर्ग आणि माणूस यांच्या नात्यावर विचार करायला लावणारा एक खूप मोठा प्रश्न आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.